मेल्यानंतर आई बापाला जाळतात. हे मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पोरीनो, हे मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मार खाली घालावे लागले, जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. पुरी आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट. हे ना जगता येत ना मरता येत. हे पुरी आणि आई बापानं घालून दिलेला एक नियम आहे माझ्या शिक्षक बांधवांच्यासाठी. आमच्या नवसाच्या दिवट्याला शाळेत अजिबात मारायचं नाही, मुलाला हात लावायचा नाही. आणि आई बापापेक्षा आईचा लय लाड आहे. नवसाचं कार्ट आहे. 4 वर्ष पोटाला नव्हतं. गाव देवीला नवस केलं. वटवागुळ माझ्या पदरामध्ये पडलं. चड्डी घालता येत नाही, शिंबूड काढता येत नाही. शीला गेलं तर आम्हीच धुतो. पण आजीच्या लाडाचं काय, आमच्या नवसाच्या दिवट्याला अजिबात हात लावायचा नाही. आणि एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं, थोडं कार्ट्यानं ऍक्टिंग करत घराकडे जाता, मम्मी मला लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेर अँड लवली लावून पाऊंड्स पावडर थापून तारा त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कोणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला काय. आणि आता तर एक नियम आलाय पालकांनो, सावध. आता तर एक नियम आलाय, मुलाला मारायचं सोडा, मारायचं तर आता लांब. मुलाच्या भावना दुखावतील असं सुद्धा कार्ट्याला बोलायचं नाही, नाहीतर माझ्या शिक्षक बांधवांच्यावर केस आहे. म्हणजे तुझं पोरगा जर या शाळेच्या आवारात तंबाखू घेऊन सापडलं तर आम्ही म्हणायचं, या शेट या चुना लावून देऊ का? कुठल्या गालात ठेवता? डाव्या ठेवता, उजव्या ठेवता? तुझं पोरगा आई बहिणीवरनं जर शिवी घालायला लागलं आणि माझ्या शिक्षक बांधवांनी ते ऐकलं तर माझ्या शिक्षक बांधवांनी आता कान बंद करायचे. पूर्वी 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला या उदरामध्ये ठेवलास. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. लेकरा, म्हणून जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो बाळ. मी इथं थांबतो, जास्त वेळ मी तुझा घेत नाही, पण जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या लेखी, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, पोरी ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आलं असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप हा बाप आम्हाला कळाला नाही, ही आई आम्हाला कळाली नाही. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा महाराष्ट्रातले नव्हे तर या राष्ट्रातील लेकरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता. अरे 3 वर्षाच्या लेकीवर जो हात घालतो आणि माझ्या 7-8 वर्षाच्या लेकीचं जो तुकडं करतो तो हरामखोर आहे, तो नराधम आहे. अशा सगळ्या हरामखोरांना मी सांगतोय, पोरे असा एखादा हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ, टपून बसलेला असतो
तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ पोरी. तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावतो. तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो बघ. हे तुझ्या शरीराचा उपभोग घेतो पोरी. हे आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. कुत्र्या मांजरांना खायला घालतो. हे मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करतो पोरी. हे पोरी वेळ पडला तर तुला परदेशामध्ये विकतो. हे हे कारण तू तुझी ओळख विसरलीस बघ. तू तुझी एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला सगळं जग आपल्याला परकाने पोरक असतं बघ पोरी. हे कोणी कोणाचं नसतं माझ्या लेकरा. कोणी कोणाचं नसतं बघ. हे पोरी या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटं असतो बघ पोरी. या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटं असतो बघ. लाखोच्या गर्दीमध्ये सगळी नाती आपल्या सोबत असतात पण हक्काचा खांदा निघून जातो बघ. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या तो पदर निघून जातो बघ. ज्या पदराच्या आड लपावं आणि कितीही मोठं झालं तरी हंबरडा फोडून लहान लेकरासारखं रडावं तो आईचा पदर निघून जातो बघ. पुरी ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी. त्याला काही नाही. आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानामध्ये मला आता हळूच विचारत नाही पुरी कशी आहेस का पुरी. पुरी कशी आहेस. पावलं उचलन जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पोरी. काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना नाही बाप जिवंत असताना बापाला एखाद नवी चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. पोरी कशी आहेस ग पोरी. पोरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटोजवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी. माझ्या गालाचं मुख नाही घेणार. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. अगं आज फक्त पहाटेची उठलीस काय आणि शाळेमध्ये आलीस तर कधी एकदाची घरी जाते आणि मी झोप घेते असं तुला वाटतं. हे झालंय का न त्या पहाटेच्या थंडीमध्ये गोड गुलाबी थंडीमध्ये अंगावरती पांघरून घेऊन जेव्हा तुम्ही झोपलेला असताना ग तेव्हा त्याच पहाटेच्या थंडीमध्ये कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला तुझा बाप चिखल तुडवत तुडवत पाणी पाजत असतो आणि पाणी पाजत असताना नेहमी त्याची लेख त्याच्या डोळ्यासमोर असते. या वर्षीचं पीक मी जोमात आणणार. काय वाटेल ते होते. मागच्या वर्षाचं आलं होतं पण या वर्षाचं आणणार मी जोमात आणणार. माझ्या लेकीला एक गाडी घेऊन द्यायची. माझ्या लेकीला एक सायकल घेऊन द्यायची. माझ्या लेकीच्या पायामध्ये पैंजण नाही. माझ्या लेकीच्या पायामध्ये पैंजण
नाही. माझ्या लेकीला मला एक पेन्सिल घेऊन द्यायचं. तिच्या मैत्रिणीकडं पायात मी बघितलं, माझ्या लेकराला काही मिळत नाही, मी घेऊन देणार. हे पोरीनो, तुझा बाप काम करत असताना तू डोळ्यासमोर असतीस आणि त्याच बापाच्या तोंडावर थुंकता तुम्ही, त्याच आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता तुम्ही कुठल्या तर हरामखोर कुत्र्यासाठी. का ग पोरीनो, कशासाठी? अगं हे नराधम तुटून पडू लागलं की ग तुमच्यावर. पप्पा माझा जीव जाईल पप्पा, पण नाही पप्पा, मी तुमची मान झुकू देणार नाही पप्पा, बिकॉज आय लव्ह यू पप्पा. मी तुमच्यावर प्रेम करते पप्पा, मी तुमच्यावर प्रेम करते. हे पोरीनो, बघ थांबतो इथं बघ माझ्या लेकरा, पण थांबत असताना जीवनातलं सगळ्यात मोठं सत्य तेवढं तुला सांगू जातो बघ. हे माझ्या बाळा, ऐक रे माझ्या बाळा, इकडे बघ. आज बापाला बघितल्याशिवाय झोपायचं नाही. रात्रीच्या 10 वाजले, आला बाप, आला बाप. एकच काम करायचं पोरीनो, सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत जायचं बघ, पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची. बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. हे बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा 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 पप्पा. हे बापाने कडकडून मिठी मारली पाहिजे आणि बाप म्हणायला पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं मला सांग, काय झालं मला सांग. शाळेमध्ये कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुला काय हवं का, तुझा भाऊ काय बोलला का सांग, त्याची चमडीच लोळवतो सांग. त्यावेळेला आपल्या बापाला म्हणायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभे राहत होते आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बाप तर एखाद्या जिल्ह्याच्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता बा. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असता. त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, त्या पोराच्या कानामध्ये हळूच विचारायचं, हे तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देते, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरग म्हणत, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं, माझ्या बापानं कधी मला घास बनवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत कोणीतरी मला म्हणेल का, मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. हे माझ्या वयाची पोरं आई बापाचा हात धरून चालतात, तेव्हा माझं काळीच सर्र करतं. मी काय पाप केलं, मला आई पण नाही, मला बाप पण नाही. हे पोरानो, बापाची किंमत पोरी, पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप. थांबतो इथं 2 मिनिटात, पण ऐका, ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, तेव्हा या शहरातलं ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं. त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हांबरडा पडत आपल्या आईला म्हणता, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते, तुला एखादा शर्ट, गप रडू नको गप. त्यावेळेला त्या पोराला माहित असतं आपल्या आईचं पैसे येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा रडू नको गिर, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही, तुझ्यासाठी दुसरा संसार सुद्धा मी मांडला नाही. वासण्यानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात गिर पोरा. पोरा, अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणा, मी तुला मोठं करते का नाही सांग, रडू नको. त्यावेळेला ते लेकरू आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आया तू रडू नको, आय नको मला शर्ट आहे, तू रडू नको.
तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय? तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात पडायचं आय? आय मी शिकणार आय मी शिकणार, मी एवढा अभ्यास करणार आय, मी एवढा शिकणार, मी एवढा पैसा कमवणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे. एवढा शिकणार आय, एवढा शिकणार. हे पोरांनो, थांबतो इथं, पण थांबत असताना जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो बघ पोरी तुला. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो. ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, हे नालायक, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडले. आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरीनो, आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला तुम्हाला? 13-14 वर्षाच्या लेकीवर आज अत्याचार होऊ लागला. हे हरामखोर कुत्री मोकाट सुटले, कारण तुमच्यामुळे तुमच्या मनगटातली ताकद तुम्ही विसरून गेलात. तो निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये. तुझा बाप पळ देतो बघ. लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलवतो, इकडे ये बाबा, तुझं किती पैसा, हे घे. जेवणवाल्या तुझं घे पैसा, हे बस्तवाल्या तुझं पण पैसे घे. आलात तुम्ही दिलात तुमचे पैसे, आनंद आहे. हे वजंत्रीवाल्यानं 5,000 रुपये तुम्हाला जादा देतोय बाबा. हे बरे, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशिवाली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव सला बाप आहे. बाप, तुझी आई म्हणते, अहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखा. तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव सणा बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून 20 वर्ष सांभाळल्यानंतर पोलिसांना सांगता, या माणसाला मी ओळखत नाही, तो बाप. तुझी आई म्हणते पुरी घरला चल, तेव्हा तुझ्या आईला तू म्हणतेस मी तुला ओळखत नाही, तो बाप. या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद बनवायची आहे. हे डोळ्यातले अश्रू म्हणजे कमजोरी नाही. मी तर कोणाला रडवायला नाही आलो, मी फक्त सत्य आणि वास्तव सांगतोय. ही ताकद आहे. हिऱ्यासारखे पैलू पडले पाहिजे, सोन्याची उधाळी आज आली पाहिजे. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो पोरी, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे. बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची सगळी 2 फुटाची जमीन तुझ्या आई बापानं भिजवलेली आहे. बापाचा शर्ट अश्रूनं भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूनं भिजलेला आहे. आणि बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली, आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरीला या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा, साला मावाना गांजाडा हरामखोर कुत्रा, स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही, असला कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो, तुला एखादी लालूच काय दाखवतो. आणि हे बरे 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे प्रेम आहे का पोरी? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला भर रस्त्यावरती हे सोडून देतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं, ते प्रेम आहे का? सांग पोरी, प्रेमाला विरोध नाही बा. शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय, पण हे पोरी, जे प्रेम वासनेनं भरलेलं आहे आणि त्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी, तुला परदेशामध्ये विकतं, ते प्रेम आहे का पोरी? सांग मला. हे तुझं शिकण्याचं वय आहे, हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या आई बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार, जो तू बोलेगी वही होगा, चॉइस इज युअर माय डिअर. पण त्या नालायक
तुझ्यासाठी निघून जाता का ग पोरीनो? अगं जो प्रेम तुझ्यावर करतो, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करेल का मला सांग? तुझं वय शिकण्याचं आहे, तुझं वय 14-15 वर्षाचं आहे, तो हरामी तुला घेऊन जातो, सांग हे प्रेम आहे का? ही वासना आहे पोरीनो, ही वासना आहे. तुम्हाला सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकवलं जातंय, तुझ्या भावाला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकवलं जातंय आणि तुमचा उपभोग घेतला जातो. पोरीनो, हातातला मोबाईल टाकून द्या, त्या टाकून बघ, फक्त आणि फक्त गरजेपुरताच त्याचा वापर कर, शस्त्रासारखाच त्याचा वापर कर आणि लाव आग त्याला आणि घडव स्वतःला. पोरीनो, सांगा मला, आणि पोलीस स्टेशनला येऊन हजर राहता आणि पोलिसांचा फोन जातो बापाला, या साहेब साहेब पोरगी 18 वर्ष पूर्ण आहे, काही करू शकत नाही आम्ही, पण या काहीतरी समजावून सांगूया, बघू काही बदल झाला तर. बाप पळत येतो का तिथं? पळत येतो. तू उभी असतेस बाप, तो हरामखोर कुत्रा तोंडामध्ये मावा बिवा घेऊन उभा असतो साला तिथं, लाचार साला. आणि तुझा बाप पोलिसांना सांगतो, साहेब मला 2 मिनिटं बोलायला द्या, वेळ द्या माझ्या लेकीशी. शेवटी तू पोलीस पण एक बाप आहे, बोला 2 मिनिटं बोला. त्यावेळेला तुझा बाप तुला सांगत असतो, दीदी धरला चल दीदी, प्रेमाला विरोध नाही, पण पोरग चांगलं नाही का दीदी, ह्याच्यापेक्षा चांगलं पोरग बघूया दीदी, झालं गेलं सगळं विसर, मी तुला तरी घेऊन जातो, चल ना दीदी. अगं तुला शिकवलंय ग, तुझी उंची काय बघ, अगं शिकलेलं तर पोरग देताना असतं दीदी, तर होय म्हणाला असतो, मग माझ्याकडे बघून हसते. तेव्हा पोलिसांना सांगतेस, कोण हा माणूस, या माणसाला मी ओळखत नाही. बापाला ओळखत नाहीस पोरी, आणि बापावर केस दाखल करतेस, याच्यापासून आम्हाला धोका आहे. अगं कार्टे, अगं अंगठा फुटला ग, 1 वर्षाची खेळत होतीस, रक्ताळीला अंगठा तोंडात घेऊन पळत होता दवाखान्यापर्यंत, आणि जोपर्यंत कंबरी झाली नाही, रोज आईला म्हणत होतो माझ्या लेकीकडे तुझं लक्ष नाही, आणि त्या बापाला म्हणतीस धोका आहे, ह्यो कुत्रा तुझा झाला. पोरीनो, आई अशी झोपली बघ एका पोलीस स्टेशनला आडवी, दीदी नको जाऊ, तर ती कार्टी आईवर उडी टाकून निघून गेली हसत. ज्या उदरामध्ये राहिलीस त्या उदराला लाथ मारून गेलीस का ग? हे प्रेम आहे? हे प्रेम आहे? माझ्या बाबासाहेबांनी, माझ्या छत्रपतींनी, माझ्या आवजीजाऊनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं होतं का? कुठल्या तर गुलामगिरीमध्ये पुन्हा अडकून तुझ्या शरीराचे तुकडे करून तुला विकलं जावं म्हणा? नाही बोरे. आला तसा कुठला लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्यासाठी ताकद माझ्या बाबासाहेबांनी, छत्रपतींनी तुला दिली की पुरी. एक हे बोरगे, आज शपथ घ्यायची, इथं शपथ घ्यायची, आजचा हा 1 तास झाला कधीच आयुष्यात विसरायचा नाही. बदल झाला पाहिजे, फक्त माझ्यात नाही तर माझ्या सगळ्या 10, 15, 20 मैत्रिणींच्यात बदल झाला पाहिजे. इथं 2000 लेकी आहेत, पण जवळजवळ 1 लाख लेकींच्या मध्ये परिवर्तन झालं पाहिजे आज या इथं. तुला सत्य दाखवून देतो, मी उगाच काहीतरी बोलत नाही. आज तुला मी साक्षात्कार देणार. तुझा बाप आहे पोरी, आज तुझ्या आईला मी आता इथं बोलवत नाही, जागे आभारी बोलवत नाही, पण या बापाच्या नजरेमध्ये नजर घाल, तुला तुझी आई पण या बापाच्या नजरेमध्ये दिसल बघ. हे पोरीना, हा तुझा बाप आहे बघ. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जरा जागेवर उभं राहायचं. चला लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचं आणि इथं माझ्या समोर यायचंय. चल ये लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. माझ्या समोर यायचंय, चला इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय. चला सगळ्या लेकरांनी इथं यायचंय, माझ्या समोर यायचंय, आज नाही तर परत कधीच नाही. चाल पोरी, इथं माझ्या समोर. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरीनो. मेल्यानंतर फक्त त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागले, जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते, रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो पुरी. आणि जिवंतपणीचं मरण लय वाईट. ना जगता येत ना मरता येत. पुरी, समितीने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरीनो, तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसते, मी नसतो, कोणीच नसतं. पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढताय, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे.
आणि हा बाप पोरीनं आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली. 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवांना जमलं नाही या माऊलीनं करून दाखवलं. 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. साधा आमचं उगमस्थान ते आहे. म्हणून तर गणपती बाप्पानं ब्रह्मांडाला नाही तर आपल्या आई बापाला फेरी मारली. कारण ब्रह्मांडापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण असेल तर तो आपला आई बाप आहे. आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे. पुरी आजपर्यंत तुला वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली, पण आई इतका आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या लेकरांच्या साठी डोळ्यातला एक हे अश्रू न दाखवता. कारण माझ्या लेकरानं माझ्या कुटुंबानं जर माझ्या डोळ्यातला अश्रू बघितला तर माझं कुटुंब माझं लेकरू खचाल. पण डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आठवत साला रात्रभर जर आपल्या लेकरांच्या साठी आजपर्यंत कोण रडत आला असेल तर या देव माणसाचं नाव बाप आहे. आणि आज पोरे जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बाप. कारण तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं आज घरी पळत जावं, कित्येक लेकरांना वाटतं आज घरी पळत जावं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारावी. पण भिंतीवरचा बाप साला खाली येऊन आपल्या लेकरांना मिठीत घेत नसतो. पण तू लई श्रीमंत आहेस पोरी, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत पळत जायचं बघ पोरी. आज सगळी जळमट तोडून टाकायची बघ, सगळी जळमट तोडून टाकायची. पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला एवढी कडकडून मिठी मारायची बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं पप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नव्हते बाप्पा, पण आज तुम्हाला सांगते माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लई जीव आहे. पोरे जा पळत पळत तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा चाल जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. पोरे जा तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. आज नाही तर पोरी कधीच नाही बाप. मार कडकडून मिठी तुझ्या बापाला पोरी. मार कडकडून मिठी तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी. पोरी मार. पोरीनो या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांगा. सांगा हा रडणारा बाप खोटा आहे का? हा रडणारा बाप पडद्यावरचा आहे का? हा रडणारा बाप वेगळी आहे का? सांगा मला, सांगा पोरीनो, सांगा सांगा. हा बाप खोटा आहे का मला सांगा. पोरीनो काय या बापाची चूक आहे मला सांगा. काय या बापाची चूक आहे? काय या बापाची चूक आहे? मला सांग पोरी. तुझ्यासाठी जगणारा हा बाप खोटा आहे का माझ्या लेकरा? सांग पोरी, सांग मला. या बापाला पोलीस स्टेशनला उभं करशील का? या बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून जाल का? सांग मला, सांग पोरी, सांग काय झालं मला सांग. पोरीनं चला पाया पडा, बापाच्या पाया पडा, बापाच्या पाया पडा. चला बापाच्या पाया पडा पोरीनो, बापाच्या पाया पडा. चला लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत कधीच नाही. चला लवकर पाया पडा. चला खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा उजवा हात वरती. चला ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या पोटी जन्म घेतला त्यापर्यंत करा उजवा हात वरती करा. चला उजवा हात वरती करा. चला आपल्या डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा डोक्यावरती. डोळा बंद करा. आई बापानं आयुष्य दिलं, आता फक्त 1 मिनिट आई बापासाठी द्या. आई बापासाठी 1 मिनिट द्यायचं आहे. डोळं बंद करा, डोळं बंद करा आणि डोळ्यासमोर आणा आई बापाला. आणा माझ्या लेकीनो, आणा माझ्या लेकरानो. आई बापाला आणा डोळ्यासमोर. घरात आई बाप नसला तरी सुद्धा आणा आणि एकदा त्यांना कडकडून मिठी मारा. कडकडून मिठी मारा. सांगा आईला, आई 1 मिठी मारायची राहून गेली होती पप्पा, 1 मिठी मारायची राहून गेली होती. माझ्या लेकीनो घरात बाप आहे त्या बापाला डोळ्यासमोर आणा आणि फक्त बापाला सांगा पप्पा तुम्ही माझा अभिमान, मीही तुमचा अभिमान, मी तुमची रणरागिणी, मी तुमची वाघिणी. पप्पा कुठल्याच खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार नाही पप्पा. कुठल्या लाचार कुत्र्याला मी भीक नाही घालणार पप्पा. आय लव्ह यू पप्पा. माझा तुमच्यावर पप्पा. माझा तुमच्यावर लई जीव आहे पप्पा. माझा तुमच्यावर लई जीव आहे. आय लव्ह यू पप्पा. मी आत्महत्या करणार नाही पप्पा. मी कुठल्याही सोशल मीडियामध्ये फसणार नाही पप्पा. मी कुठल्याच लाडग्याला कुत्र्याला फसणार नाही पप्पा. खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये पप्पा पोलीस स्टेशनला मी नाही उभं करणार पप्पा. तुम्हाला मी नाही उभं करणार पप्पा. पप्पा माझा विचार फक्त तुम्हीच करू शकता. मला चांगलं स्थळ तुम्ही बघू शकता पप्पा. माझ्या आवडीचं स्थळ तुम्ही मला देऊ शकता. आय नो दॅट पप्पा. मी कुठल्याही लांडग्याला भीक घालणार नाही पप्पा. मी कधीच तुम्हाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. घ्या शपथ माझ्या लेकरांना. हाथ खड़े बस सर. सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे.
हळू थोडासा गोड, जास्त नाही. मंगलानम च सव्येसिम पडमम हवै मंगलम. घ्या मॅडम, घ्या तिला उचला, घ्या ते शिपाई मामा घ्या. काय नाही घ्या उचला. मी इथं बोलतो, माझे मित्र, माझे ह्या सगळ्या दामिनी ग्रुपच्या सगळ्या माझ्या माता आहे आणि माझे सगळे मित्र. आता मी त्या ह्याच्यात सगळी नावं आणि पप्पांना दोघींना कधीच त्रास देणार नाही आणि उलट नाही कधीच बोलणार नाही आणि म्हणजे त्यांना कधी त्रास होऊ अशी पण मी वागणार नाही. सब मंगल आहे, सब आनंद आहे. गॉड ब्लेस यू. चल बस, चल अजून एक प्रतिक्रिया घेते की मी आसपास आई वडिलांना काही बोलणार नाही आणि आई वडिलांशी मी चांगलं वागेन आणि आई वडिलांशी मी प्रामाणिकपणे बोलेन. पण मी आज घरी गेल्यावर आई वडिलांना आज जे काही झालं ते सगळं सांगेन. करते की माझ्या आई वडिलांची मान कधी खाली होईल, मी असं कधीही वागणार नाही. मी त्यांचा त्यांची मान उंच करण्याचा खूप प्रयत्न करेन. पर्यंत माझ्या मम्मी पप्पांशी कधीच खोटं बोलली नाही, याच्या पुढे सुद्धा कधीच खोटं बोलणार नाही. मी एवढीच प्रतिक्रिया देते आणि त्यांची मान नेहमी उंच राहील. माझ्यामुळे त्यांची छाती ताट होईल असंच वागेन मी नेहमी. पर्यंत जे काही माझ्या आई वडिलांना जे काही वाईट, जे काही चुकीचं बोलली असेल त्याबद्दल आज मला खूप पश्चाताप होतोय आणि आज मी यापुढे अशी प्रतिज्ञा घेते की यापुढे मी माझ्या आई वडिलांची मान कधीही झुकणार नाही, असं कधी वागणार नाही आणि त्यांना कुठेही समाजात मान सन्मान देईन. त्यांची मान मी कधी खाली जाऊ देणार नाही, चार चौकात पण नाही आणि या जगात कुठेही नाही.